नमस्कार. हिंदू धर्म संस्कृतीवर अशा स्वरूपाचे आक्षेप घेतले जातात आणि ते सांगितलं जाताना मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मन मानेल तसे अर्थ लावायचे. आपल्याला जे बरं वाटतंय तो अर्थ लावायचा आणि मग त्या धर्माला विडंबन करूनच दाखवायचं. वाईट कसा एवढंच दाखवत राहायचं. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं अर्थ कसे लावता येतील? नाही ना. जो अर्थ आहे तोच सांगावा लागेल. आता हीच गोष्ट बघा ना, म्हणजे ब्राह्मणांचा जन्म मुखातून झाला, मुखमासिद ब्राह्मण मुखातून झाला. क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला. वैश्यांचा जन्म जांघेतून झाला. शूद्रांचा जन्म पायातून झाला. बघा किती शूद्रांना हीन दीन समजलं जात होतं. हे किती छान पद्धतीनं सांगितलं जातं. म्हणजे देवाच्या पायातून शूद्राचा जन्म हे शूद्रांसाठीची अवमानाची गोष्ट आहे असं सांगितलं जातं. ब्राह्मण मुखातून कसा तो श्रेष्ठ आहे ना, मग म्हणून मुखातून झाला. क्षत्रिय बाहूतून झाला. ब्राह्मणांनी स्वतःला मोठेपण घ्यायचं सोडलेलंच नाहीये अशा अर्थाने मांडलं जातं. जरा एक वेगळा विचार मांडू, जो आहे तो, म्हणजे माझ्या डोक्यातला नाही, जो आहे तो. वेद अध्ययन करणारा, अध्यापन करणारा ब्राह्मण. बरं, त्या काळातलं ज्ञान हे श्रुती ऐकून स्मृतीच्या रूपानं साठवून ठेवून मुखातून बाहेर सांगावं लागायचं. शिकविण्यासाठी ऐकणे, डोक्यात ठेवणे आणि सांगणे या 3 कृती होत्या. या करणाऱ्या माणसांना ब्राह्मण म्हटलं जायचं. मग मुखातून ब्राह्मणाचा जन्म होईल नाही तर कुठून होईल? सोपं लॉजिक आहे. फार काय नाही, फार डोकं लावण्याची गरज नाहीये. त्या एकूण कामासाठी तो जे वापरतोय तिथून तो ब्राह्मण सिद्ध होतो. मैदानावर लढायला जायचं असेल तर बाहू मजबूत असावे लागतात. हातात तलवार धरून शत्रूशी मुकाबला करावा लागतो. गदा घेऊन मुकाबला करावा लागतो. बंदूक सुद्धा हातातच धरावी लागते. मशीन गन सुद्धा हातातच धरावी लागते. जो लढतो, राज्य सांभाळतो तो क्षत्रिय, त्याचा जन्म बाहूतून होतो. बाहुबली क्षत्रिय होऊ शकत असतो, म्हणून क्षत्रियाचा जन्म बाहूतून. व्यापारावर मांड पक्की असावी लागते. जो दुकानात बसून दुकान उघडं ठेवतो ना, त्याचा धंदा चालतो. त्यामुळं व्यापाऱ्याचा जन्म जांघेतून. आणि पाय शूद्र, क्षुद्र नाही हा, क्षुद्र या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, शूद्र या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जो अन्य मार्गाने सर्व्हिस इंडस्ट्री सांभाळतो, सेवा व्यवसाय, हॉटेलमध्ये सर्व्हिस टॅक्स लावतात, सेवा व्यवसाय म्हणतात त्याला, तो जो सांभाळतो, सेवा रथ असतो तो शूद्र. त्या शूद्राचा जन्म पायातून. म्हणजे त्या काळामध्ये, ज्या काळात ही संकल्पना निर्माण झाली, त्या काळात हे असलं समानता, बंधुत्व असले काही गोष्टच नव्हती ना. म्हणून आता त्याचे अर्थ आताच्या प्रमाणे लावायचे आणि बोलायचं कसं चालेल? बरं, आमच्या वेदात, आमच्या स्मृत्यांच्या मध्ये, आमच्या पुराणांच्या मध्ये असा शूद्रांना अवमान करण्याची पद्धत होती का? ते जरा समजून घेतलं पाहिजे. यजुर्वेदामध्ये नमामि शूद्रम नावाची एक कल्पना आहे. काय हे नमामि शूद्रम? सांगतो. पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही जाता, आपण जातो ना. बालाजीच्या मंदिरात तुम्ही जाता, हनुमानाच्या मंदिरात तुम्ही जाता. ज्या ज्या देवाच्या मूर्त्या उभ्या आहेत, भगवान श्रीकृष्णाची, देवीची, डोकं कुठे ठेवता? कुठे ठेवतात दर्शन घेताना? पायावर. डोक्यावर डोकं ठेवून दर्शन होतं का? हातावर डोकं ठेवून दर्शन होतं का? नाही. डोकं, हात परमेश्वराच्या चरणाशी लावायचे असतात.
गुडघा वाकवायचा असतो, जांघा झुकवायच्या असतात आणि देवाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं असतं. डोकं कुठे वागतं? चरणावर. हात कुठे जातात? चरणावर. तिथे वागता यावं यासाठी नमस्कार करताना गुडघे वाकवावे लागतात, जांघा झुकवाव्या लागतात आणि देवाचा नमस्कार करता येतो. शूद्रांचा जन्म कुठून झाला? चरणातून. ही नमामि शूद्रम संकल्पना आहे. त्या सेवा करणाऱ्या वर्गाचा जन्म जिथून झाला असं आम्ही मानतो, त्या जागेला आम्ही मस्तक झुकवून वंदन करतो, कारण ते करत असलेलं काम खूप मोठं आहे. वेद सन्मान ठेवायलाच सांगतात. या आधीच्या उदाहरणातून सेवेकऱ्यांचा, सेवारत राहणाऱ्या व्यक्तींचा, सर्व्हिस इंडस्ट्री चालवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कसा ठेवला जावा याबाबत कळवलेलं होतं. आता मी तुम्हाला अजून सांगतोय. म्हणजे मागच्या भागात आपण बघितलं की दुसऱ्या अध्यायातला 146 आणि 149 श्लोक. ज्ञान देणारा पिता असतो, जे कला शिकवतात ते गुरु असतात, विविध कला विला सगळ्या शिकवणारा व्यक्ती गुरु असतो. मग त्यात मी सांगितलं की गायन कला शिकवणारा गुरु आहे. लोहाराची भट्टी कशी तापवावी, कसे घणाचे घाव घालावेत शिकवणारा गुरु आहे, तेही ज्ञान आहे. अवजारं कशी बनवावीत शिकवणारा गुरु आहे. घर कसं बांधावं शिकवणारा गुरु आहे. आणि प्रत्येक जण आपलं काम करतोय. देवाच्या दरबारात तर विश्वकर्म्याचं स्थान किती मानाचं होतं, आहे ना कल्पना? हो, जिथे आम्हाला प्रत्येकाचा एक वेगळा देव आहे, प्रत्येकाचं एक वेगळं श्रद्धास्थान आहे. देव का बरं वेगळा आहे? त्याला त्याचा देव करून दिलेला नाही आहे, त्याच्या कामात देव हे दाखवणारी परंपरा आहे. विश्वकर्मा देव होता, त्याच्या कामात देव आहे ही सांगणारी ही परंपरा आहे. आमच्या लक्षातच येत नाही. नाही, लक्षात येत नसतं असं नाही आहे, आम्हाला ते लक्षात घ्यायचं नसतं ही आमची अडचण आहे. जगाच्या समोर सत्य सांगावं, सत्य मांडावं तर गडबड होत असते. म्हणूनच आमच्या धर्मातल्या विषयांना वेगवेगळ्या स्वरूपात दाखवलं जातं, हव्या तशा स्वरूपात दाखवलं जातं. आता आम्ही तुम्हाला हवा तसा धर्म समजून घेणार नाही, आमचा धर्म आहे तसा समजवून घेऊ. तेव्हा कळेल की आमचा धर्म श्रेष्ठ कसा आहे ते. नमस्कार.